दादा नमस्कार. 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 कुठलं गाव? कोरोळी. कुठली व्हरायटी विकायला आणली आज? मेघदूत. मेघदूत काय भाव गेली? 411 गेली. 411. हा. कितवा तोडा आहे? 13 असेल. 13वा तोडा असेल. काय नवीन लागवड वगैरे? नवीन लागवड नाही आता. नवीन लागवड नाही. दादा तुम्ही कुठून आले? चिंबळ्यावरून. चिंबळी. किती टोमॅटो आणली? टमाटा होईल 110 कॅरेट. काय भाव गेले? 410 रुपये. 410 रुपये. कितवा तोडा आहे? दुसरा तोडा आहे. दुसरा तोडा आहे. काय मार्केट कमिटीला काय सूचना? मार्केट कमिटीला सूचना म्हणजे अशी आहे की आता इथून पुढे टमाट्याचे बाजार चांगल्या प्रकारे वाढावा. चांगल्या प्रकारे वाढतील. हा. चला आज नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे. टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे. आपली रेणुका मातेला महालक्ष्मीला प्रार्थना आहे की शेतकऱ्याचं कल्याण होऊ दे. भाऊ नमस्कार. नमस्कार. कुठून आले? श्रीगोंदा. श्रीगोंदा. कुठली व्हरायटी विकायला आणली? मेघदूत. मेघदूत. काय भाव विक्री झाली? 450 500. 450 500. काय मार्केट कमिटीला काय सूचना? काय नाही, मार्केट कमिटीचं काम चांगलं आहे. मार्केट कमिटीचं काम चांगलं आहे. हा, एकदम ओके. हा, मार्केट कमिटीचं काम एकच नंबर. एकच नंबर आहे. वा. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला बाजारभाव वाढल्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळते. शेतकरी बांधवांच्या टोमॅटोला असाच चांगला बाजारभाव मिळावा अशा प्रकारची अपेक्षा आहे. आज टोमॅटोची लवकर विक्री झालेली आहे. आपल्यासोबत घोलप साहेब आहेत. घोलप साहेब नमस्कार. आज 22 सप्टेंबर. काय मिळाला टोमॅटोला बाजारभाव? टोमॅटो असं झालं का कालची बैल पोळी असल्यामुळे माल फक्त 10-15% आले, त्याच्यापेक्षा जास्त माल आला. काय बाजारभाव मिळाला? बाजारभाव हायब्रिडचे रेट होते 300, 400, 450, 600 रेट बाकी 500, 550, 600 पर्यंत होते. किती आवक झाली असेल अंदाजे? खूप कमी होती आज. कमी आवक होती. 25-30 गाड्या होत्या. अच्छा, गाड्या फक्त 25-30 होत्या. काल बैल पोळा असल्यामुळे शेतकरी बांधवांनी टोमॅटो विक्रीला आणलेले नाही. आपल्यासोबत बाजार समितीचे संचालक घोलप साहेब आहेत. घोलप साहेब नमस्कार. नमस्कार. आज 22 सप्टेंबर 2025. काय टोमॅटोला बाजारभाव मिळाला? टोमॅटोला आज आवक तुम्ही पाहिली काल बैलपोळ्यामुळे आज आवक फारच कमी आलेली आहे. 2 दिवसापूर्वीच मी तुम्हाला बोललो होतो बाजार वाढतील, शेतकऱ्यांनी काय काळजी करू नका. जे चांगले माल आहे, जे नवीन माल ते 400-450 रुपये मेघदूत आरेमान गेलेले आहेत. जे हलके कमी जास्त माल आहे ते 350 आहे, 450 आहे. आणि जे साऊ म्हणून आहे आज तर एक वक्कल 700 रुपयांनी गेलं, पण ते गृहीत धरू नका. जनरली 600-650 रुपये साऊला मार्केट आहे. आणि आरेमान वगैरे ते 350 ते 450. 108 पण माल चांगला असेल तर 400-450, नाही तर मग 350-400 रुपये. साधारण किती क्रेटची आवक झाली? आज आवक 8 ते 1000 क्रेटची आवक असेल. 7 ते 8000 क्रेटची. बाजारभाव असेच वाढतील. 15-20 दिवस तर काय कुठून नवीन माल यायचा सोर्स दिसत नाही. 20 दिवसानंतर काय बघा थोडं चालू होणार आहे. पण जर बाकीचे जुने माल जर गेले तर मग हा असा बाजार कॉन्स्टंट स्टेबल राहू शकतो. बाजारभाव असेच वाढते ठेवा. तुमच्या तोंडामध्ये विकण्याची एक पोती साखर. नक्की. हो नमस्कार. काय भाव मागतात आज? 350, 300, 300, 350. कुठली व्हरायटी? आर्यमान. कुठून आले तुम्ही? पारनेर तालुका. कितवा तोडा आहे? 7-8 आहे. 7-8 आहे. हो. काय किती खर्च येतो? खर्च लाखभर रुपये. लाखभर रुपये. भाऊ नमस्कार. नमस्ते. तुम्ही कुठून आले? जामगाव. कुठली व्हरायटी घेऊन आली? मेघदूत. काय मार्केट कमिटीला सूचना? काय नाही, चांगलं मार्केट माल जावा हीच अपेक्षा आहे. चांगला माल जावा हीच अपेक्षा. धन्यवाद. घोलप साहेब नमस्कार. आज 22 सप्टेंबर 2025. काय म्हणतो टोमॅटोला बाजारभाव? आज बाजार एकदम सुपर माल विकले. 500 ते 550 रुपये भारी माल विकले. हलके भारी माल आहेत ते 300 पासून ते आहेत 500 रुपयेपर्यंत आहेत. व्हरायटी मेघदूत चांगलं विकते. मेघदूत आहे 108 आहे. त्याबरोबर आरेमान थोडं कमी विकते. आरेमानचे माल जुने झाले थोडे. साऊला बाजारभाव काय? साऊ आहे असं 400 रुपये 450 रुपये विकते साऊ पण. आणि 108 ह्याच रेंजमध्ये 5 रुपयापर्यंत. आज आवक घटली. पोळा होता काल, थोडासा सण असल्यामुळं लेबर नसल्यामुळं थोडीशी आज आवक घटलेली आहे. उद्या थोडीशी येईल. आणि काय आले पावसामुळे पण माल थोडेसे कमी येत आहेत सध्या. आणि दुसरा विषय की थोडेसे मालांचं कमी येण्याचं प्रमाण असं आहे की आवक घटलेलीच आहे. नक्कीच सगळीकडेच थोडासा आवक कमी आहे. आणि थोडासा उठाव पण आहे. बाजार विकतायत पुढे, दिल्ली वगैरे विकते, त्याच्यामुळे उठाव आहे बाजारभाव वाढतील. आता वाढलेतच ना आज थोडे. नाही हे असे टिकून राहतील वाढतील. कसं निसर्गावर डिपेंड आहे. जर निसर्ग थोडासा कोकला तर आपण पाहिले मागे 3000पर्यंत पण बाजार झालेले. ती गोष्ट शेवटी निसर्गावर. नवरात्र उत्सव आहे. बाजारभाव असेच वाढते ठेवा. तुमच्या तोंडामध्ये विकणारची एक पोतं साखर. शेतकरी बांधवांचा दुवा घ्या. का मंडळी? बाजारभाव चांगले ठेवा.
आपण त्यांना विकत आणून साखर देऊ, बाजारभाव वाढले पाहिजे। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 22 सप्टेंबर 2025 रोजी टोमॅटोला बाजारभाव वाढलेले पाहायला मिळतात। त्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आज समाधान आहे। साधारणतः साऊ मेघदूत 108 या व्हरायटीला 400, 450, 500 रुपयेपर्यंतचा बाजारभाव मिळतो। हा बाजारभाव टिकून राहावा, वाढावा अशी बळीराजाची अपेक्षा आहे। नारायणगावच्या ह्या टोमॅटो मार्केटमध्ये आज 22 सप्टेंबर 2025 रोजी टोमॅटो क्रेटची आवक खूप कमी झालेली आहे। अतिशय चांगला माल या ठिकाणी विकला येते, बाजारभाव सुद्धा चांगला मिळायला हवा। शेतकरी बांधव हाताच्या फळाप्रमाणे टोमॅटो पिकाची काळजी घेत असतो। व्यापारी बांधवांना विनंती आहे की व्यापारी बांधवांनो, तुम्ही सुद्धा शेतकऱ्याची मुलं आहात, टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळून द्याल अशी तुमच्याकडून अपेक्षा आहे। भाऊ नमस्कार, तुम्ही कुठून आले? श्रीगोंदा श्रीगोंदा। कुठली व्हरायटी घेऊन आले? मेघदूत मेघदूत। आज 22 सप्टेंबर काय भाव विक्री झाली? 450 450 रुपये। कितवा तोडा आहे? पहिलाच तोडा आहे। कुठून येता? श्रीगोंदा। श्रीगोंदा किती किलोमीटर अंतर आहे? साधारणतः 160 किलोमीटर। काय एवढ्या दूर येता? मार्केटच आहे आपल्याला आहे ना। काय मार्केट कमिटीला काय सूचना? मार्केट कमी आता चाललंय, आता फरक पडत चाललाय थोडासा। लागवडीला खर्च किती येतो? लागवडीला साधारणतः 1 एकरी लाख रुपये पकडून चला अंदाजे। आता हा कितवा तोडा आहे? हा पहिलाच थोडा। नवीन काय लागवड? नवीन आता 1 ऑगस्टची आहे। 1 ऑगस्टची आहे। 1 ऑगस्टची एक नवीन लागवड। काय सध्या टोमॅटोला कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव? रोगांचं काय ते टिपका, काळा टिपका, तिरंगा तिरंगा व्हायरस। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये आज 22 सप्टेंबर 2025 रोजी टोमॅटोला थोडेसे बाजारभाव वाढलेले पाहायला मिळाले। मेघदूत आर्यमान या व्हरायटीला बाजारभाव थोडेसे वाढलेले आहेत। अर्थात आर्यमान या व्हरायटीचे टोमॅटो आता बागा उलगत आल्यामुळे त्याला बाजारभाव कमी आहे, परंतु साऊ आणि मेघदूत या व्हरायटीला बाजारभाव बऱ्यापैकी वाढलेले पाहायला मिळतात। अर्थात 1000 रुपयाच्या पुढे जेव्हा बाजारभाव मिळेल तेव्हा शेतकऱ्याचं कुठेतरी अर्थकारण जुळेल। 22 सप्टेंबर 2025 रोजी आपण पाहतो टोमॅटोला बाजारभाव 400 ते 500 रुपये मिळते। एखादं वकल 600, 650ला गेले, परंतु बाजारभाव वाढलेले आहेत। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 22 सप्टेंबर 2025 रोजी 300 ते 500 रुपयाचा बाजारभाव मिळाला। सरासरी हा बाजारभाव त्या मानाने बरा आहे, परंतु हा मिळत असलेला बाजारभाव शेतकरी बांधवांचं अर्थकारण वाढवणारा निश्चित नसला तरी भविष्य काळामध्ये टोमॅटोचे बाजारभाव अधिकचे वाढतील। मार्केट कमिटीने या संदर्भामध्ये काळजी घेणं अपेक्षित आहे। त्याचबरोबर आडतदार मंडळींनो, शेतकरी बांधवांचा दुवा घ्या का जेणेकरून शेतकऱ्यांचे 4 पैसे अधिकचे होतील। सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे। आपली रेणुका माता महालक्ष्मी त्या सर्व देवींना विनंती आहे की हे महालक्ष्मी माते, बळीराजाचं कल्याण कर। सध्या शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे। जर बाजारभाव वाढले तरच शेतकऱ्याला 4 पैसे मिळतील। यंदाच्या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी प्रचंड अडचणीमध्ये आलेला आहे। महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण अधिक असल्यामुळं टोमॅटो उत्पादक शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे। त्यामुळे बाजारभाव वाढतील, टिकून राहतील व यापेक्षा अधिकचे मिळतील अशी शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे। जे शेतकरी लांबून येत आहेत त्या शेतकरी बांधवांना पुन्हा विनंती, पावसाला सुरुवात झालेली आहे, वाहन सावकाश चालवा। तुम्ही या ठिकाणी सावकाश पोचा। इथे काही तुमची अडचण असेल तर मार्केट कमिटीच्या ऑफिसमध्ये नोंदवा। 22 सप्टेंबर 2025 रोजी साधारण 300 ते 500 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला। हा बाजारभाव शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला थोडी चालना देणार आहे। आज साधारण 7 ते 8,000 क्रेटची फक्त आवक झाली। बैलपोळा असल्यामुळे टोमॅटो तोडलेली नाहीत किंवा आता बागा देखील उलगत आलेल्या आहेत। मेघदूत त्याचबरोबर साऊ या 2 व्हरायटीला बाजारभाव चांगला आहे। त्याच्या पाठोपाठ 108ला देखील आहे। आर्यमान आता ह्या बागा सगळ्या उलगत आलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्याला बाजारभाव 200 ते 250 रुपये मिळतोय। जी साऊ व्हरायटी आहे या व्हरायटीला बाजारभाव चांगला मिळतोय। ही टोमॅटो खाण्यासाठी चांगली असल्यामुळे त्याला मागणी जास्त आहे। शेतकरी बांधवांनो, मालाची निवड करून आणा, चांगली प्रतवारी करून या ठिकाणी घेऊन या, तुमच्या टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळू शकतो। बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांचं संचालक मंडळ या सगळ्या मंडळींनी शेतकरी बांधवांचा दुवा घ्यायला हवा। सुरेश वाणी, जुन्नर टाइम्स, नारायणगाव।
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.